नाही हो उत्तमराव, म्हणलं आज राजा मीटिंग होते का नाही तर काले पाटलानं म्हणलं झाल दिली संध्याकाळची. आज तरी म्हणलं मीटिंग घ्यायला पाहिजे. अरे कामधंदे सोडून राजा म्हणलं हे पा लय जण घरी आहेत बरं. हा पाटलाला म्हणलं समजायला पाहिजे ना. तिकडे कोणते तहसीलचे कामं करते बा, कोणते फत्राचे कामं आहेत. हा एवढे म्हणलं अर्जंटचे कामं आहेत, हे कामं सोडून म्हणलं कोणते कामं करते काय माहित मायाची खटखट. हो ना भो सुडीची भल्ली पुदाक लागली याची मग. अरे बाया बायाला म्हणलं कामाला सांगितलं नसतं ते पुरलं असतं राजा. आता याच्यानंतर म्हणलं हे बा दुसऱ्याच गावचा मजूर आणतो. हे गावातला बाया राजा हे पा मामाला लयच दिलं म्हणलं लावून पा झोलांड. हा आणि हे म्हणलं पाटील मीटिंग बी नाही घेऊ लागला. काय म्हणलं याची समस्या आहे काय नाही. अरे बा तिला समजायला पाहिजे ना बा पाटलाले. हा निकाल म्हणलं हे पा कामधंदे सोडून माणसं रिकामे आहेत ना राजा. आता उत्तमराव हे गोष्ट म्हणलं राजा आपल्यासाठी का नवीन आहे का? हा पण मला म्हणलं हे पहा आधीच माहित होतं हे पाटील जे आहे ना हे म्हणलं टायमावर मीटिंग काहीच नाही घेत. हा ते दोन्ही पार्ट्या म्हणलं हे बंदीला कटावून धाडते आणि म्हणलं बिनकामाचं घरी ठेवून देते. त्याचं म्हणणं काय बा की डबल येणं भांडण केले नाही पाहिजे आणि अशा मिटिंग आपल्या गावात झाल्या नाही पाहिजे, म्हणजे गावात भांडणच नाही झाले पाहिजे असं आहे ते. म्हणून तर काल मीटिंग नाही घेतली आणि आज घेते का नाही हे पहा काही खरं नाही. म्हणलं आता सकाळी 11 वाजताच टाइम दिला ना, पहा नाहीत तुम्ही. हे मीटिंग झाली तर संध्याकाळी होईल, 11 वाजता होत नाही म्हणलं, पहा तुम्ही. अरे हो पण म्हणलं हे कामं राजा टायमावर झाले पाहिजेत ना. याचा म्हणलं जनतेला त्रास नाही आहे का तुम्ही सांगा बरं मला. आता हा कालपासून म्हणलं हे पण मी वावरात निघालो नाही, चक्कर मारायला तरी म्हणलं मला जाणं झालं का. हा असं म्हणजे कोणाला भांडणात नाही पडता नाही येत. हा पडलं तर म्हणजे आता काही मीटिंग होईल काय होईल आणि काही म्हणलं वावरातून घरी वापस यायला लागेल याचा काही भरोसा नाही ना. मला वाटलं बा आता आजच्या दिवस राहूच द्या आणि सांगा काल राजा मीटिंग घेतलीच नाही. हा आता आजही जर म्हणलं तसंच केलं तर हे कामधंदे म्हणलं किती दिवस बंद ठेवायचे. अहो माय तर मग निकाल धना बोलून घ्यायचं होता पाटलाले. हा आणि त्याला खायला मग तंटामुक्त अध्यक्षाला बिनकामीचं त्याच्याकडून म्हणलं मीटिंग आज घेणं होत नाही तर म्हणलं त्याला ठेवलं खायले. हा मग त्यांनी फुकटचाच पगार खाते का ते फुकटचाच पगार खाते का म्हणलं. हा हे काही पटलं नाही म्हणलं. हे पा एकदा म्हणलं तुम्ही पाटलाच्या घरी जा आणि त्याला म्हणलं विचारा म्हणलं की बा हे मीटिंग घेतं की नाही काही तू. नाही वहिनी आता नाही बोलतायत म्हणलं. हे मीटिंग झाल्याशिवाय हे बा बोलतेच नाही. हा आणि जे म्हणलं त्याला बोलून त्याच्या विरुद्ध म्हणलं ते फैसला देऊन द्यायचा. मग काय करता. हा आपली म्हणलं चुकी नसूनही बी आपल्याला मग काय शिक्षा भोगता का आपण. त्याच्या ना होय मग आपण काऊन शांत होतो. हा मला म्हणणं काय आता आता नाही तरी म्हणलं उशीर झालेला आहे. हा 2-3 दिवसचे म्हणलं आपले तसे कामं पडले आहे, मग आणखी पडू द्या ना काही बायकते का. मला तर हे पा विचारच पडला राजा काय कराव काय नाही. हा जरा असं म्हणलं काम पण पाहिलं म्हणलं या बायानं राजा कोणा ताकावर नेऊन ठेवलं. हा या बायाच्या बा मागा लागायलाच परत नाही घोसोड जायच्या. हा तेच म्हणलंय बा त्याला पैसे देऊन द्यायचे असते आणि मोकळ्या करून द्यायचं असतं बा. हे कटावून जाते माणूस घोसोडचं. जाऊ द्या ना बा तुमच्या लक्षात आलं म्हणलं ते शांताबाई कशी आहे तर याच्यानंतर म्हणलं तिचा तुम्हा सांगायचा नाही. तुम्हाला भल्ला म्हणा तिचा पुळका येतो नाही. जाऊ द्या ना आपल्या गावातल्या आहे गावातल्याला खाऊ द्या. हा याच्यापेक्षा राजा म्हणलं बाहेरचं मजूर सांगायला पुरतं राजा आपल्याला उत्तमराव. हा आता तरी सुधरा म्हणलं हे गावातला राजा कमी नसते ना कुणी. हो ले का मारत्या बरोबर राहिलं का तो आलं. हे गावाचं म्हणलं भलं करता करता हे बा मलाच म्हणलं बुरं होऊ लागलं ना. हा मलाच बुरं होऊ लागलं. निकाल म्हणलं हे बा गावाचं भलं करणारच गेले ना तुम्ही. हा हे जी म्हणलं तुम्हाला समजावा. हा अक्कल तर म्हणलं या माणसाला बाबा येतच नाही आणि मला तर म्हणलं हे बा मारुती भाऊजी कसंच नाही ऐकत म्हणलं मला हे माणूस. हा मी ते बा कटायली म्हणलं या माणसाला सांगू काय करा बापा. किती ते समजावं म्हणलं आपण आपली गोष्ट म्हणलं हे पण होळवूनच लावते. कसं आहे वहिनी म्हणलं उत्तमरावले बोलूनच काही मजा आहे का. आता त्याला का म्हणलं माहित होतं हे बाया अशा आहेत म्हणून. हा त्याला माहित नव्हतं आता माहित झालं का नाही. हा एकदा म्हणलं त्याला अद्दल घडल्यावर डबल म्हणलं त्याला कामाला सांगन का असं असते ना ते. आणि गावातला मजूर राजा आहे बा मजुरी शिल्लक घेते ना. हा अरे बाहेर गावचा मजूर राजा 2 पैसे कमी घेते आणि कामही शिल्लक करते ना आणि काम चांगलं करते ना आणि हे टाकणे डोक्षाले मस्त आहे बाया एखादा याटो सांगून द्यायचा आणि मला बाहेर गावचा मजूर आणायचं कडे एवढं पट्टे मले. नाही तर काय तर बापा या गावातल्या मजुरायचं आहे बा मागच नाही लागायला पुरत म्हणलं माय. काही बोलावाले जात बापा व्हायचं आहे ना व्हायचं आहे ना असं म्हणतात बापा. 8 वाजता बाया म्हणलं घरून 9 वाजता निघते आणि तिकून सुट्टी बाप्पा 5 वाजले की बाबा चाललो घराकडे आम्ही चाललो घराकडे अशाच म्हणतात म्हणलं. हा 4 शब्द पाणी पितं म्हणलं मजूर. मग आता काय करतं गावातल्या मजुरायचं मग तसंच आहे ना ते. अरे बा आपल्या जरा म्हणलं ते लक्ष्मणराव किती दिवस झाले म्हणलं घरी आहे. आज मीटिंग होईल उद्या मीटिंग होईल काऊन का आपण त्याला सांगितलं ना आपल्याकडून बोलायचं काऊन का आपल्याला थोडी बोलते तरी आपल्याला म्हणलं माणूस ठेवा लागेल ना. तेच आहे म्हणलं ते हिम्मतराव दत्तू फुके आपला ठेवला मग लक्ष्मणराव. हे बघा गौरीचे बाबा मला हे बाकीच्या गोष्टी म्हणलं काहीच माहित नाही. मला हे मॅटर नील पाहिजे. हा आजच्या आज मला काही करायचं पडला आहे म्हणलं मीटिंग घ्यायला वा नाही तर त्याला सांगायचं तंटामुक्त अध्यक्षाचं पद सोडून दे म्हणा. हा टाकून होत नसेल तर आणि आजच्या आज हे मॅटर मला खतम करून टाका. मला डोक्याला मागं हे टेन्शन पाहिजे नाही. अगं कांता पण माझ्या हातचं आहे का मला सांग बरं तू. आता मी का सरपंच हो का म्हणलं का जमदार हो का म्हणलं मी मला मनानं ऐकणार आहे म्हणलं. आता तू म्हणलं अशी अलगच बोलते बिचारे सांगा काय करावं तुम्हाला. एक मला तो टेन्शन आहे मला मागा. हा होते म्हणलं सगळं ठीक आहे बा पण आज आहे बा म्हणजे आजच्या तारखेत त्याला मीटिंग घ्या तुम्ही. हे पाटील म्हणलं राजा म्याळ माणूस आहे का. हा
अरे बा त्याला म्हणलं काल 7-8 फोनच केले मी, फोनही उचलायला तयार नाही राजा माणूस. म्हणलं हे पा बाहेर गावी जाऊन बसला. मला म्हणे काल संध्याकाळपर्यंत येतो म्हणे ना, मी संध्याकाळी म्हणे मीटिंग घेऊन टाकू म्हणे. हा आणि अजून म्हणलं याचा आहे बा, आता आजही येते का नाही काय माहित. म्हणलं काय माहित ना आता. गणपत आता तर काहीच नाही का आमच्या काळाचं जर म्हणलं सांगतो तर हे पा डोक्यावर हात ठेवशील म्हणलं तू. अरे बाबा हे तर म्हणलं 2च दिवस झाले म्हणलं मीटिंग झाली नाही. हा आमच्या वेळेस म्हणलं 15-15 दिवस मीटिंग नाही व्हायचा. काऊन का म्हणलं भांडणच तेवढे होतं. हा 15-15 दिवस मीटिंगा चालत त्या म्हणलं हो कोणता न्याय कोणाला दिला आणि काय काही समजे नाही म्हणलं. हो म्हणजे याचे भांडणं त्याचसोबत लागेल, त्याचे भांडणं म्हणलं याचसोबत लागत जाय, म्हणजे निकाल भांडणं मिक्स होत आहे. मग शेवटी हे माणसंच आपसात करून घ्यायचे असं होत जाय. हा आता तरी बरं आहे बाबू. हा 2 दिवसात म्हणलं न्याय भेटू लागला, हे बरं आहे ना. अरे पण हनुमंतराव राजा, गावातल्या लोकांचं म्हणजे जरासा तरी विचार करायला पाहिजे ना. म्हणजे पद दिलं तर का त्याचा का गैरफायदा घ्यायचा का, गैरच फायदा घ्यायचा का म्हणलं असं म्हणतो मी. हा आता आजही न्याय देणंच आहे आणि उद्याही न्याय देणंच आहे. मी काय म्हणतो मीटिंग तर काही बी घ्यायच लागते का नाही. पण मला एक डावची घेऊन टाकायची ना, घेऊन टाकायची एक डावची. निकाल माणसाहेब नील होऊन जाते तर आणि आपापल्या कामी लागते तर. ते कसं आहे आता या तंटामुक्त अध्यक्षाच्या पदाची म्हणलं निवडणूकच पाहिजे होती गावातून. हा आता हे चालू आहे म्हणलं वडलो फारजीत. तेले वाटतं बा आता हे पद कोण्या भोकात जाणार आहे, कोण्या भोकात जाणार आहे असं वाटतं ना तेले. त्याच्यानं म्हणलं ते जास्त रईशी करते तर हे म्हणलं जरा बाईकू लागलं. हा बाईकू नाही लागलं का तुम्ही सांगा बरं. आता अशा माणसाले म्हणलं आपण तंटामुक्ती अध्यक्ष केलं, हे गावात कमी राहते आणि बाहेरच जास्त राहते. बाहेर जास्त राहते का नाही राहत. अरे बा त्या पाटलाले म्हणलं गावातल्या अर्ध्या माणसाचे नावही नाही तर माहीत. अशा माणसाला आपण निवडून दिलेलं म्हणजे ते हे दिलेलं आहे, पद दिलेलं आहे. अरे व्यंकटराव राजा, या गोष्टी जर म्हणलं आपल्या हाती असत्या तर मग काय द्या लागलं असतं, त्याला तर गावाचं बदलून टाकलं असतं. हा आता या कामात आपलं काम कसं आहे, आपलं काम आहे फक्त राखोडा गायचं. याच्यावर आपण म्हणलं हे पहा काहीच करू शकत नाही. हो आपल्या कोण भाजला पापडाही मोडणं होत नाही. हा निकाल होईल तर म्हणलं पाटलाच्या मनानं होईल. हा आपल्याला किती काही तकलीफ हो मग आपण याच्या विरोधात कुठं जाऊ शकत नाही. काहून का हे गावगाडा होय. हा आणि गावगाड्यावर मला नजर कोणाची असते, सरपंचाची. आणि सरपंच कोणाच्या घरचा, त्याच्याच घरचा पाटलाच्याच. हा मग सांगा काय करता. असं आहे ना ते, त्याच्यानं आपल्याला मुकड्यानं सहन करून घ्याच लागते. म्हणजे हे कसं आहे सही नाही होत नाही आणि सांगता येत नाही. नाही यापर्यंत जरा शिल्लक टाइम लावला म्हणा पाटलानं. मलाच फोन करून पाहा लागेल एखादा काय झालं काय नाही. म्हणजे कोणत्या अडचणीत जर असं तर समजा आपल्याला माहित पडतं का नाही. समजा काहून उशीर होत आहे ना. आता तहसीलच्या कामा का रातभर चालतात का. रातभर ते म्हणलं पाटील घरी आला नाही तर रातभर कामं चालतात का म्हणलं असं त्याला म्हणा लागेल ना. बाबू हे लोक आता कामधंदे सोडून म्हणलं हे घरी बसून आहेत म्हणलं याच्या मजुऱ्या कोण देईन बा. हा आणि असेच जर म्हणलं हे बसून राहिले तर खातील काय. हा आणि लेकराले काय खाऊ घालतील बा असं त्याला म्हणा लागेल ना का नाही म्हणता. अरे वा रे वा कशी गोष्ट करता. मनात लागणच. आता त्याला जर म्हणलं बोललंच नाही तर मग ते तर त्याच्याच मनानं करायचं होय. त्याच्याच मनानं करा ना. हा मनाचं आणि एकट्यानं वाईट व्हायचं नाही, सर्वांनाच म्हणायचं. हो म्हणजे कसं आहे एकट्याचं म्हणजे ते एकट्यावर येऊन पडतं ना. मग मला माहित आहे माझं म्हणलं पहा असं लय खेप झालेलं आहे ना. हा एकटा बोलला की म्हणलं पाहिजे बाकीचे म्हणलं त्याला बोलू देते. हे भोकणीचे मागं राहते तर बापा आपल्या गावाला सवय आहे या गोष्टीची. हा आपल्या गावात इतकं नालायक गाव तरी आहे का राजा पुऱ्या जिल्ह्यात तरी. हा एवढाले म्हणलं भांडण हे ते. हा आपल्या गावात म्हणलं तसे बी हे बाया ना जरा कानाच्या वरच्याच आहेत. हे तुंग्यावाल्या बाया खरंच कानाच्या वरच्या आहेत ना. हा सांगा आता तुम्ही म्हणजे जगते ते कास्तकाराच्या भरोशावर. हा आणि शिरजोर आहे कोणा कास्तकारावरच. हा अरे जे आपल्याला जगू राहिला त्याच्यावरच जर म्हणलं आपण शिरजोर होतो तर अशानं जमन का बा. हा जमन का म्हणतो. जाऊ द्या मीटिंग झाली पाहिजे बा लवकर. चला आले का निकाल ना. अरे पाटील राजा हे निकाल ना मला कवाची इथंच आहे. तुम्हीच नव्हते म्हणलं इथं. हा तुम्ही आले म्हणजे आले निकाल ना. हा चला करा बरं सुरुवात करा बरं. माय हो बापा लवकर लवकर सुरुवात करा म्हणलं. माय घरचे काम धंदे सोडून आलो म्हणलं बापा आम्ही. हा अरे होईल ना आता आराम म्हण का तुमच्या मन राजुड्या करता का. हा इथं म्हणलं तंटामुक्ती अध्यक्ष कोण आहे, मी आहो ना. मग मी म्हणत तसं होईल ना. थांबा ना. अरे याची म्हणलं हे सरकारी काम आहे ना, याची जरा पद्धत असते म्हणलं. हा त्या पद्धतनंच करावं लागेल ना. अशा मरा वाटते जांभळात पाटलाच्या मायाची खटखट राजा. याच्या एक तर 2 दिवस लेट केला आणि त्यातने आणखी रंगबाजा करून राहिला भाऊ सोडचा. अरे पाटील राजा हे पा अरमान कटायला म्हणलं आम्ही. हे पा लवकरात लवकर म्हणलं काय शिक्षा द्यायची आहे ते देऊन द्या. नाही हे पा आम्हीच म्हणलं आमचा वाद नाही मीटिंग होतं बा जाऊ द्या तिकडं. काही काम नाही म्हणलं या मीटिंग फिटिंगचं. अरे नाही तर काय तर का कवाचं म्हणलं हे पाहिजे इथं येऊन बसलो तर म्हणलं 1.5 घंटा तर म्हणलं तुम्ही राजावर लेट झाले आणि सांगा काय करता. हा आमच्या सारख्या माणसानं म्हणलं कामधंदे सोडून जर असं घरी बसलं तर म्हणलं घरच्याला काय खाऊ घालावं बा असं म्हणतो. नाही ना कटायचं ना माणूस. हा एक तर म्हणलं कामाधंद्याचे माणसं आहेत आणि थक बसून आहे ना. हा खिशात म्हणलं हे रुपया नाही आहे खर्चाले. अरे काल बसून म्हणलं खर्रा खाल्ला नाही. हा म्हणजे चहा तर नाही पिला बाबा. बाहेर सांगा घरी जाऊन म्हणलं बायकोला म्हणलं दादा चहा मान म्हणून. आता कामालाच नाही तर म्हणलं बायको चहा मांडून देते का सांगा तुम्हीच. अरे पाटील मजाक नाही हे पहा कालपासून मला हागाले नाही गेलो मी. हागाले फुरसत नाही म्हणलं मला सांगा मग. एवढे तर म्हणलं काम होते मामा शेतीचे. हा तेवढे कामं करून म्हणलं हे पहा तरी मला फोन चालूच पाटील आले का पाटील आले का. हो म्हणजे कसं आहे की आले जर असं तर बा म्हणलं मी लगेच येतो मग म्हणजे मीटिंग साठी. हा पण नाही दिवसभर म्हणलं तुम्ही राजभाऊ काल आलेच नाही ना. आता कसं आहे उत्तमराव
आता हे निकाल म्हणलं कामं मला एकट्यावर येऊन पडतात ना, तहसीलचे कामं समजा हे बाहेरचे कामं. हा यातनी म्हणलं कोणाला एकटं समजत नाही आणि कोणी म्हणलं मला मदतही करू शकत नाही. मग तुम्ही सांगा आता टाइम लागते का नाही लागत? हा एक काम करायला जावं तर म्हणलं 3 कामं निघून येतात ना, त्याच्यानं मला जरा उशीर होते, बाकी काही नाही ना. हा आता तुम्ही कसं आहे समजदार लोक आहे, जरा समजून घेत जा ना. बरं घ्या ना, जाऊ द्या ना राजा, करा ना सुरुवात. चला आता पहिले म्हणलं दोन्ही पार्ट्याचं बोलणं ऐकून घेण्यात येईल. हा उत्तमराव तुमच्यातर्फे कोण बोलत आहे आणि आपलं गणपतराव तुमच्यातर्फे कोण बोलत आहे, यांचे नाव म्हणलं समोर करा. अरे पाटील, आपल्याकडून म्हणलं ते हिम्मतराव दत्तुभुके बोलणार आहेत. हो तर मला जरा मुरुदी माणूस आहे, तर मला ते घेतलं बा आम्ही हाते, चालते ना? हो चालते चालते, द्या आवाज द्या त्याला समोर जरा. उत्तमराव म्हणलं तुमची बाजू कोण मांडू लागलं का तुम्ही स्वतःच मांडता? तुम्हाला तर माहित आहे तंटा मुक्तीत मी स्वतःची बाजू स्वतःला मांडता नाही येत, फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायला लागतात बा. हा सांगा तुमचा कोण आहे म्हणलं? पाटील म्हणलं मागून ते हे बोलते ना, लक्ष्मण आपला घर बुडवे, त्याला सांगितलं बा म्या. द्या बरं त्याला समोर आवाज द्या बरं बोलाले. चाल मारत्या लक्ष्मण रावले बोलाव बरं, या म्हणा इकडे लवकर. हा मागं मागं राहायचे कसे? कुठं आहे लक्ष्मणराव? यातच आहे म्हणलं आणखी. हा घरीच आहे, ते अंगच धुवाच आहे म्हणते आणखी. येताना म्हणलं त्याला आवाज दिला होता तर अंगावून पाणी घेतो म्हणे बा, आणि बस तुला मागा येतो म्हणे आणखी. यातच आहे ना. चला उत्तमराव बोलवा बरं तुमच्या माणसाला लवकर. च्या बहीणचा लक्ष म्हणले का? हा अबे येणं होत नाही तर मग नाही म्हणायचं ना बे. आपलं हे शंकरन झिपऱ्या जाय बरं त्या लक्ष्मणच्या घरी जाईन, त्याला आवाज दे बरं लवकर बोलावं म्हणा, 1 मिनिटात नाही. हो ज्या कंडिशन मध्ये आहे त्या कंडिशन मध्ये ये म्हणा. हो पटापट बोलाव त्याला, जाय. झामल्याले का जा, लय झामला आहे रे बा. लक्ष्मणराव, अरे हो लक्ष्मणराव, काय माणूस राहिले का? घरी आहे का नाही आहे काही माहित पडत नाही का? सुम आहे निरा पर्टी सारखा. अरे हो लक्ष्मणराव, अरे या म्हणलं बाहेर तिकडे बोलावं होता ना तुम्हाला मीटिंग मध्ये. हो अरे घरी आहे का म्हणलं? नाही रे झिपऱ्या, म्हणलं उत्तमरावचं जरा डोकं चालत नाही. अशा कामात नाही राजा माणूस कसा सांगा लागते या, असा तलाली असणारा माणूस सांगा लागते ना. आणि हे काय सांगितलं म्हणलं उत्तमराव ना मोळच आहे ना हे. हा सांगा आवाज देऊन म्हणलं तरी आवाज देते का? ओ उत्तमराव, अरे घरी आहे का? हो का गेले म्हणलं वरे? आला रे. अरे ती ह्या बहीणचं झिपर सोडलं भोसूडचं का बे? काय होय बे? काऊन म्हणलं घरासमोर येऊन खाल्ला गात राहता भोसूडचे होले का? म्हणलं सुखाना 2 घासही खाऊ देत नाही का बे? हा आणि कायच्या मिटिंग आहे म्हणलं तुमच्या? हा एवढ्याच म्हणलं तुम्हाला मिटिंग घ्यायला लागते तर भांडण करता कायले म्हणलं? हा आणि भांडण करता तर म्हणलं मग आम्हाला सांगता कायले? हा उपकार करता का आमच्यावर बे? लक्ष माणूस की उभा चिरीन म्हणलं. बाबू हलक्यात घेऊ लागला का? हा प्रेमाने आवाज दिला तर म्हणलं बाबा डोक्यावर बसू लागला तू तर. हा अबे मग टाकू येणं होत नाही तर मग हो कायले म्हणतो बे लोकायले? होके कायले घेतो म्हणलं मग लोकांच्या? चालला मोठा लेखा भादरू लागला. इथं म्हणलं लेखा तिकडं मीटिंग सुरू झालेली आहे, इकडे म्हणलं तू ढोसू लागला. म्हणलं जमली का तू? जमली काय? अबे लेखा लाजगीच आहे का नाही म्हणलं तुले? काम होत नाही तर नाही म्हणत जाणार बे, नाही म्हणत जाणार. हा इकडे म्हणलं तुम्हाला जेवायला 2 वाजू लागले, माणसं व्हा का डुकरं व्हाले का तुम्ही? आपला हे तसं नसते ना ते, पण का म्हणलं आता जेवण खावण तर खराच लागल ना. माली म्हणलं हे पहा तब्येत नाही ना बरोबर कालपासून. हा तरी मी उत्तमरावले म्हणलं होतं बरं, मला यायला जरासा उशीर होईल म्हणून. हा तरी राजो आता ये ना एवढ्या सकाळी म्हणलं मीटिंग ठेवली, सांगा शोभली का द्यायची? शोभली का म्हणलं? का रे लक्ष, म्हणलं डोकं गिक्स दुखते का तो आला? हुडगा मला काय डोकं गिक्स दुखणार आहे का? टेन्शन ना मेन्शन म्हणलं मला टेन्शनच नाही तर म्हणलं डोकं दुखन कसं बा असं म्हणतो. डोकसा लागन ना म्हणलं दुखाले. हा झालं असं तर चांगलं का फटाफट. उत्तम रावले का एवढा मोठा माणूस म्हणलं तो आली वाट पाहू लागला आणि तू म्हणलं का बेसरमासारखा ढोसूच लागला. हा चांगलं का पुरं गाव मला तिथं वाट पाहत आहे आणि ते म्हणलं नीरा खाण्यात आहे. काय का माणूस होय का राकेश होय रे? का बे भोपळे सुटे हो लेखो तुमच्या एवढा हाव का मी मध्ये लेखा तुम्ही अरे तुरे म्हणू लागले म्हणलं नाही का तुम्ही झोळाच्या लायकीचे? हा अबे लेखा 10 मारी नाही बा एकाच मोजीत म्हणलं 7 रंगाचे मूत छानले का? का रे शंकरन झिपरे, म्हणलं मी कवाची पाहू लागली घरातून. एवढ्या मोठ्या माणसाला म्हणलं तुम्ही अरे तुरे बोलू लागले तर म्हणलं तुमचे मायबाप तुम्हाला असं शिकवते का? का तुम्हाला म्हणलं शाळेत तुमच्या मास्तरांना असं शिकवलं रे? कोणी शिकवलं म्हणलं तुम्हाला? अहो बुडे शिकवायचं काम नाही म्हणलं आम्हाला, आमचेच हुशार आहो म्हणलं आम्ही, समजलं का? नाही आमचेच हुशार तुम्ही आहेत म्हणा, ते तर मला दिसूच लागलं. पण हे पहा नीरे झोळाच्या लायकी म्हणलं तुम्ही दोघंही बी. थांबा ना तुमच्या मायबापाला भेटा लागल ना त्याचं मला जरा कानावर टाका लागल का बा तुम्हाला? घरातही बी अरे तुरेच बोलतात का बा? त्याला मला विचाराच लागल ना. ते पा बापाला सांगायचं धमक्या नको देऊ म्हणलं आजी. हा समजलं का? हा आम्ही नाही भेट म्हणलं, जाय ज्याला सांगायचं आहे त्याला सांगून दे म्हणलं तू. हो ना सांगतो म्हणलं. असे तुमचे कान शेका लावतो का नाही बाबू? पहा ना तुम्ही. बरं बुडे तो आला झाला असेल तर बुड्याला पाठवता का सांग का म्हणलं उत्तमरावला सांगून देऊ की लक्ष्मण येत नाही म्हणून? आता सध्याच म्हणलं लक्ष्मणला घेऊन जा. अहो सरस्वती, अहो तुम्ही म्हणलं लक्ष्मणच म्हणता का? अहो ते लेकरं तर म्हणलं म्हणूच लागले तर तुम्ही म्हणलं लक्ष्मणच म्हणता का? हा त्यापेक्षा तर म्हणलं ते लेकरं पुरले तर परके तरी आहेत ते. आता काय करू बाई,
माझ्या लेखाच्या नाही पा मला इथून म्हणलं लक्ष्मणच निघलं बापा माय जा बरं तुम्ही बरं मी काय म्हणते बा तुम्ही जा म्हणलं यायचं सांगा लवकर ते उत्तमरावले काम आहे म्हणते बाबा जा बरं हे काय आले आले लक्ष्मणराव अरे वा लक्ष्मणराव अरे म्हणलं एवढा उशीर असते का बाबा कवाच म्हणलं राजा आम्ही थांबू ना म्हणलं आता येसान मग येसान राजा इकडे म्हणलं पहिलेच तर राजा हे मीटिंग म्हणलं बा लेट सुरू झाली आणि त्यात म्हणलं बा तुम्ही नाही लागले लवकर काय राजा माणसा हा तुम्ही खरंच अरे उत्तमराव राजा म्हणलं भाकर तुकडा तर खा लागा का उपाशी पोटी देता म्हणलं हा बापा 2 वाजू राहिले म्हणलं आता कोणता भाकर तुकडा राहिला खायचा हा भल्ली टापड बायको आहे राजा हो तुमची अरे 2 वाजेपर्यंत तर म्हणलं तुम्हाला खाऊ नसन घाला तर म्हणलं नाही का सोडायच्या लायकीची अरे पाहिजा राजा असं म्हणू नका ऐकन तर म्हणलं हे पा घरा गोटे आणतात राजा मला हो हा मागं म्हणलं हे पा असं म्हणलं जराशी मजाकच केली म्हणलं म्या महिनाभर राजा हे हाताने करून खायचं काम पडलं हो हा चला जाऊ द्या चला मीटिंगला सुरुवात करा चला सांगा लक्ष्मणराव काय झालं म्हणते पाटील बा झालं कसं तर आपल्या गावातला जे तुंग आहे समजा शांताबाईचा तर हे गेलता म्हणते समजा उत्तमरावच्या वावरातनी काम आले म्हणजे कापसाले हो तर संध्याकाळी समजा कापूस गिपूस येथून झाल्यावर जेव्हा म्हणते गटोळे मोजते तेव्हा गटोळे मोजाच्या वेळेस म्हणते उत्तमरावपाशी काटा होता म्हणते डिजिटल काटा हा तर बायानं म्हणलं म्हणते बा की आम्हाला हे काटा नाही पाहिजे बा आम्हाला हे जुना काटा पाहिजे हा तर मग जुना काटा द्यायचा असताना काही बैकलं असतं का इतकं मोठं वाद करायचं काही काम होतं का म्हणलं अरे म्हणलं हो तर पहिले ऐकून तर घ्या नेमकं झालं काय तर उत्तमरावचं म्हणणं असं होतं की बा जे जुना काटा आहे ते काटा माझ्या तुटला बा आणि म्या निकाल दुकानं पाहिले बा ऑनलाईन बोलावला तर समजा ते काटा काही मला सापडला नाही बा हा तर त्याच्यानं म्हणते येणं आणला म्हणते डिजिटल काटा हा तर मग समोर काय झालं बापा समोर काय झालं म्हणजे आम्हाला बोलू द्या ना म्हणलं हा तर आम्हाला बोलू देत ना म्हणलं तुम्ही हा पहिले म्हणून दिला तेच ऐकून घेता वाटतं बापा बा सर्वातच ऐकून घ्यायला लागते ना आता म्हणलं पहिले एका पार्टीला बोलू द्या लागेल ना हा का निकाल मला तुमच्याच मनानं करता हा करा मग तुम्ही जाऊ द्या तिकडे भोकात पाटील तुम्ही तरी शांतता घ्या राजा हा घ्या ना ऐकून लक्ष्मणरावचं हा तर मग उत्तमरावनं त्याला सांगितलं बा की हे ऑनलाईन सापडला नाही बा आणि दुकानात एक समजा कोणा सापडला नाही बा तर जे डिजिटल काटा आहे बा हे पासिंग करून येत असते का नाही मग त्याच्यावर वजन खोटं असते का तुम्ही सांगा बरं नाही आहे की नाही तर समजा मग आता सर्वात पहिले शांताबाईचा कापूस मोजला म्हणते तर कापूस भरला होता म्हणते 39 किलो तर उत्तमरावनं म्हणलं म्हणते बा की जाऊ द्या बा आता किलो खाण शिल्लक मारून द्या 40 करून टाका बा मग यातनी काय चुकलं त्या बायानं म्हणलं म्हणते बा की नाही आमचा कापूस एवढाच नाही आहे 45 आणि 50 किलो असन बापा तुम्ही 40 सांगू लागले 1 किलो वाढू लागले तर या गोष्टी होऊन झाले म्हणते भांडणं अय लक्षा भांडण गिणन नाही झाले म्हणलं बाबू हा कुकडच्या कुकडे काही नको सांगत जाऊ म्हणलं हा तुला का आम्ही का भांडगोळा दिसू लागला का म्हणलं हा शांती शांत राय पाटलाच्या समोर अशी बोलू नको बरं पाटील तुले भांडवला समज आणि म्हणलं याच्यात पैतला देऊन टाकन म्हणलं मग बसशील मग बोंबलं मग ते पाहना ते लक्ष काय बोलू लागला तर तिले बोलू दे ना काही बी अहो तू मुकी बस ना अच्छा पाटील कसं आहे मला म्हणलं फक्त एवढंच म्हणणं होतं की हे काटा बा सापडत नाही आहे हा आता मला जेवढा भरला त्या लक्ष म्हणलं बा किलो खाण शिल्लक मारून द्या काही फरक पडतं का आपला माल म्हणजे निघून आला हेच लय मोठी गोष्ट आहे ना हा आता 10 रुपये किलो आहे म्हणलं किलो समजा माहिती किती चालले 10 रुपये मग 10 रुपये पाहणारा माणूस हाव का पाटील मी तुम्हाला माहित आहे ना चला आता मला दुसऱ्या पार्टीचं ऐकून घेऊ तर चला हिम्मतराव तू फुके चला या बरं तुमचं सांगा मला आता काय आहे तर हा तर म्हणलं मला नाव आहे हिम्मतराव तू फुके चाल का बुडा नाव फाव नको सांगू म्हणलं नाव माहित आहे तो आले आणि कर्मही माहित आहे म्हणलं हा जे आहे म्हणलं मुद्दा त्याच्यावर बोलणं पुन्हा आता ते सांगू लागलो ना म्हणलं सांगू दे सांगते ना हा तर बायानं म्हणलं म्हणते त्याला बा काटा आणा बा तर उत्तमरावनं म्हणते डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात केली म्हणजे सांगा आता बाईच्या जातीला म्हणलं माणसानं शिव्या देणं बरोबर आहे का हा मला सांगा ना तुम्ही पाटील म्हणजे हे किती अयोग्य गोष्ट आहे बा अरे वारकरी संप्रदायातला माणूस राजा उत्तमराव त्याला म्हणलं शोभली का बा अशी या बाईच्या जातीला म्हणलं शिवीगाळ करणं हे बरोबर असते का उडन म्हणलं तो वावरातनी कामाला आहे तर मग तुम्ही का इकत घेतली का म्हणलं अरे च्या बहीण लेका सांगा हा लेका बुडा लेका सारखं बोलणं लेका आता लेका मरशीचा लेका लवकर जाता खेपी तरी लेका म्हणलं कोणाचं वाईट करून नको जाऊ ना हा म्या काही शिवाय दिला लेका काही शिवाय दिला म्हणलं हा आपल्याला खरा बोलत असेल तर म्हणलं बा देवाच्या डोक्यावर हात ठेवले का मग सांग म्हणलं मग सांगले का काही म्हणलं आरोप घेता का लेका मावा हा असे आरोप नको घेऊ म्हणलं लेका इज्जतदार घरचा हावले का म्हणलं मी बरं तुमचं म्हणणं आहे शिवाय दिल्या बरं कोणत्या शिवाय दिल्या सांगा बरं पापा शिवाय दिला म्हणजे असं बोलले बा जे म्हणलं बायाच्या जातीला बोलायला नाही पाहिजे ते बोलले बा असं म्हणतो हो तो काय बोलले ते शब्द सांगा लागेल ना शब्द म्हणलं हे 4 चौकातनी सांगा लागेल ना तेव्हा कुठं म्हणलं त्याचा न्याय निवाडा करता येईल मला हा असाच म्हणलं न्याय निवाडा करून देऊ का बरं मी काय म्हणतो ते शिवी गाडीचं जाऊ द्या ना ते आमचा कापूस मोजता का काय करता हे पाहा ना पहिले हा ते पहा म्हणलं मग बाकीच्या गोष्टी करा ना बरं जाऊ द्या तुमची समस्या काय आहे उत्तमरावनं तुम्हाला शिवाय दिला का तुम्हाला कापसाचे पैसे पाहिजे हा कोणती समस्या आहे 2 पैकी एक समस्या सांगा म्हणलं कोणती आहे तर अरे पैशाचं का आहे हो पैसा तर म्हणलं कोणी कमावते पण म्हणलं दिलेली इज्जत कमावता येतं का हा अरे आज म्हणलं हे उत्तमराव असे बोलू लागले उद्या म्हणलं हे काही बोलतील ना म्हणलं थांबा हिम्मतराव जरा थंड्यात घ्या म्हणलं मला जरा शांताबाई संग बोलू द्या ना शांताबाईचं म्हणणं काय आहे
म्हणजे उत्तमरावनं शिव्या दिला हे मुद्दा आहे का म्हणलं? तुम्हाला कापसाचे पैसे भेटले नाही हे मुद्दा आहे? सांगा, दोन पैकी कोणता मुद्दा आहे? शांती, कामाचे पैसे घेऊन घे म्हणलं. काही भांडणाच्या मागे लागू नको बिचारे. आता शिव्याचं काय आहे मला? आम्हाला काही समजा पाटील बोललेलं बरोबर काही मला ऐकू आलं नाही. आम्हाला आमचे कामाचे पैसे भेटले, जाय तिकडं, आम्हाला दुसरं काय पाहिजे म्हणलं. बरं, म्हणजे कामाचे पैसे भेटले पाहिजे हा मुद्दा आहे तुमचा, दुसरा कोणता मुद्दा नाही ना? हो बाबा, बस कामाचेच पैसे. आम्हाला काय त्याची का दौलत पाहिजे का इस्टेट पाहिजे त्याची? आम्हाला आमच्या कापसाचे पैसे भेटले, जाय तिकडं. आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे ना. आमचं म्हणलं सुरुवातपासून तेच म्हणणं आहे ना. हे च्या बहीण, सांगाले का असं वाटलं हे मुद्दा कितीक मोठा आहे कितीक नाही? आणि सांगाले का हे बाया मला शोभली का या बायाची राजा? हा, म्हणलं नीरा कापसाच्या पैशासाठी म्हणलं एवढा यानं दांगडो केला. उत्तमराव म्हणलं येले तसा पैसा देत होता ना. बरं, चला झालं, निपटलं का? हा, दुसरं काही म्हणणं आहे का तुमचं शांताबाई? नाही बाबा, आमचं दुसरं काय म्हणणं असणार आहे? आम्हाला आमचा घामाचा पैसा भेटला, जाय तिकडं. आम्हाला म्हणलं निडेचं पाहिजे म्हणलं. हा, हरामाचं खाणाऱ्या माणसानं म्हणलं आम्ही निडेचं खातो ना. ते बाकीचं ज्ञान म्हणलं इथं मीटिंग मध्ये नका सांगू. हा, आचरणात जरा वापरात जा म्हणलं. हा, तर उत्तमराव, या बायाचं म्हणणं आहे बा, या बायानं जे कापूस असला या कापसाचे बा पैसे तुम्ही या बायाला देऊन द्यायचे. तुमची म्हणलं या गोष्टीवर कोणती आपत्ती आहे का? आता पाटील, माली काय आपत्ती असणार आहे बा? पैसे तर म्हणलं मी तवाय द्यायला तयार होतो, आणि आता तयार हो ना. हा, हरामाचं म्हणलं मला पाहिजे नाही ना पाटील. हा, तर झालं ना मग इथंच. तुम्हाला तुमचा कापूस पाहिजे आणि बायाला समजा त्याची मजुरी पाहिजे आहे ना. तर तंटामुक्ती अध्यक्ष या नात्यानं कोणत्याही पक्षामध्ये फैसला न देता सत्याच्या वाटचालीने चालून समजा हा जो मुद्दा आहे तर समजा उत्तम पाटलाने या बायाच्या मजुराचे पैसे देऊन द्यायचे, आणि जेणेकरून इथं हा जो वाद आहे इथंच संपून जाईल, है ना? सर्वांना मान्य आहे का हे? हो बा, आपल्याला मान्य आहे म्हणलं. हो, मग आम्हाला मान्य आहे ना बापा. आम्हाला का भांडणं वाढवायचे आहे का? हो, काही मजा नाही भांडणं वाढवून घ्या, आपसात घेऊन घ्या पाटील. चला तर झाला मग. हा, तर सर्वजण म्हणलं सभेला तुम्ही हजर राहिले त्याबद्दल तुमचे आभार मनापासून. आणि थोडंसं म्हणलं आपली सभा घ्यायला जे उशीर झाला त्यासाठी म्हणलं मी समस्त गावकऱ्याचे माफी मागतो म्हणलं, आहे ना? तर चला आता चालू लागा म्हणलं आपापल्या कामाला जा. मीटिंग संपली. अरे उत्तमराव, राम राम म्हणलं. बोला गणपतराव, कशा काय आलते बाबा इकडे आमच्या वावराकडे? आता काय बाकी आहे म्हणलं बा? पैसे दिले म्हणलं मी खाला बायाच्या मजुऱ्याचे. अरे काय राजा उत्तमराव, शर्मिंदा करता का राजा? हा, हे पहा, या बबण्याला म्हणलं निकाल माहित आहे. बबण्यात मी म्हणलं माझ्या घरी बसून होतो, आली राजा माली बायको. माली बायको काय म्हणते माहित आहे का? हा, म्हणजे तिनं मला एकाचे दोन राजा तुमच्याविषयी सांगितले. नाही तर म्हणलं हे पहा, काल ते मीटिंग मी होत नव्हती ना. आता मला हे पहा, रातभर मला गमलं नाही. मला असं वाटलं बा आता उत्तमरावला काही भेटतो आणि काही बा उत्तमरावची माफी मागतो, असं होय म्हणलं. मला सांगा राजा, हे पहा जे झालं म्हणलं काल मीटिंग मध्ये त्याला हे पहा मनावर घेऊ नका, भुलून जा म्हणलं. एका गावात राहा लागते राजा आपल्याला, तोंडावर तोंड पडते म्हणलं. हो उत्तमराव, गणपतरावचं बरोबर आहे म्हणलं. ते जरा बँकेच्या लोनसाठी म्हणलं मी यायच्या घराकडे गेलो होतो. म्हणलं मी आता ते म्हशी भरू लागलो का नाही, तर म्हणलं जाऊ बा जरा गणपतरावचा सल्ला घ्या. तर तेवढ्यात मी आल्या म्हणलं वहिनी आल्या आणि जो को 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 करायला लागल्या. हा, तेवढ्यात म्हणलं आता गणेश रावले समजा आपल्या गणपतरावले झालं काय नाही काय बा. हा, आता बाईने सांगितलं समजा तुमचं नाव. आता येईल वाटलं झाला आपला बा इतका वर्षाचा दोस्ताना आपण त्याला म्हणता कसं हो. पण ते बाईनं जरा एकाचे दोन सांगितले की नाही, त्याच्यानं म्हणलं जरा काम बयकलं ना. अरे पण बबण्याले का बाईने जरी म्हणलं एकाचे दोन सांगितले तरी म्हणलं माणसाला स्वतःचं डोकं पाहिजे का नाही पाहिजे म्हणलं. हा, तूच सांग ना. मला जर म्हणलं चुकलं असं तर मला खेटर मार ना तू. हा, 2-4 खेटर मार म्हणलं, 4 चौकात मार बाबू. हा, चुकलं का मला जरासं म्हणलं स्वतःचं डोकं वापरायचं. एखादा फोन म्हणलं उत्तमरावले करायचा असता का हो, काय झालं काऊन म्हणलं तुम्ही पैसे देत नाही हे ते. तर म्हणलं उत्तमरावनं तुम्हाला समजावून सांगितलं असतं का नसतं, असं म्हणू लागलो म्हणलं मी. आता काय सांगू तुम्हाला, हे पहा खालची मान म्हणलं वर करायची इच्छा नाही होऊ लागली माली उत्तमराव. एवढा भारचं म्हणलं हे पहा खरंच माफ करून टाका म्हणलं. मला खरंच चुकलं राजा, मला हे पहा माणूस वयकण्यात जरा गलती झाली हो. आता घरच्या बाईनं म्हणलं आल्या म्हणलं मागं किरकिर लावून दिली, त्याच्यानं म्हणलं हे पहा जरा बयकला. नाही तर मी हे पहा तुमच्याविषयी म्हणलं हे पहा एक शब्दही बोलत नव्हतो. आपला दोस्ताना राजा लय दिवसाचा आहे ना. आता बायानं म्हणलं एकाचे दोन सांगितले, त्याच्यानं जरा बयकलं. पण आता ते अद्दल घडली ना, याच्यानंतर बाईच्या जातीवर जास्त भरोसा ठेवायचा नाही. गणपतराव, मी आधी उत्तमरावले काल ते समजावून सांगितलं. म्हणलं गणपतराव राजा बिनडोक्षाचा माणूस नाही आहे, समजदार माणूस आहे म्हणलं ते. आता कसं आहे, शांता वहिनीचा स्वभाव कसा आहे हे म्हणलं पुऱ्याच गावाला माहित आहे. त्याने म्हणलं ते काल समजून घेतलं ना. आता तुम्ही सांगा मला, एवढं सगळं म्हणलं मॅटर होऊन उत्तमराव तुम्हाला शब्दांतरी बोलले का? बरं, एखादा फोन तरी केला का बा की बा तोली शोभली का म्हणून तंटामुक्ती अध्यक्षाजवळ जायची नाही समजा काय म्हणते हे कारस्थान सांगायची. त्यानं म्हणलं का असं? त्यानं 100% ओळखलं की या निकाल कानाच्या मागं बाई आहे म्हणून. नाही राजा उत्तमराव, ते पहा एक नंबर काम केलं म्हणलं तुम्ही की मॅटर वाढू दिलं नाही. या बायाच्या डोक्यांचा चालतो म्हणलं ते पहा गावात कोणा संग म्हणलं सुधारत नाही आपलं. हो, मग मला आता शांतीच म्हणे ना मला घरी येऊ ना. आमचा म्हणे आदल्या दिवशी कापूस खाऊन शिल्लक भरला माहिती आहे म्हणे. आम्ही सकाळीच गेलतो म्हणे, चांगला दळाचा आम्ही असला म्हणे. तर आज गेलो म्हणे आम्ही 11 वाजता, म्हणून आमचा कापूस कमी भरला म्हणे. म्हणलं अरे वा शांते, अशानं म्हणलं बिचारे गावात कोणा संग सुद्धा ठेवशील मग तू. हा सांग बरं म्हणलं.
आता कसं आहे गड्या गणपतराव, चालूच राहते. मी काय म्हणलं हे बा जास्त लोड नसतो घेत. फक्त म्हणलं मला मन करून दुखलं माहित आहे का की कालपासून म्हणलं हे बा कामं रेंगाळलेले आहेत ना. हे बाय गव्हाचे म्हणले तर 3 बॅगा ठेवून आहेत, हे 3 बॅगा पेराचे आहेत. कालचे बाय मग गडोळे बा, हे गडोळे म्हणलं न्यायचेच आहेत ना. रातभर म्हणलं हे बा गडोळे वावरात नव्हते ना. आणि जर म्हणलं येदा कदाचित जर समजा हे चोरी केली असते तर म्हणलं काय केलं असतं. नाही बा, बरोबर आहे म्हणलं तुमचं. याच्यानंतर हे बा गोष्टीची म्हणलं पुरी शहानिशा केल्याशिवाय असं पाऊल कधी उचलणार नाही बा. चला जाऊ द्या, जे होत असते ना ते चांगल्यासाठी होत असते. यातून म्हणलं जरा शिकायला भेटलं ना, म्हणजे पूर्ण गोष्ट माहीत झाल्याशिवाय हे कोणतं म्हणजे समोरचं पाऊल उचलायचं नाही, नाही का? हो नाही तर काय तर राजा. नाही का मधू, कालचा मॅटर म्हणलं राजा आलं का झालं ना. पण घेणं ना देणं कंदी लावून येणं म्हणजे असं झालं ना. आणि शांताबाईले बा सवय आहे म्हणले बा कोणा संग भांडण करायची, कोणा संग म्हणलं उपट करायची. काही काम नव्हतं ना बा. अरे बा उत्तमरावची काहीच गलती नव्हती म्हणते का. या बायाच चुकलं म्हणते निकाल. या शांताबाईनं निकाल बाया भडकून दिला म्हणते राजा. अरे मला तर त्याच दिवशी माहित झालं राजा संध्याकाळचं. हे बंट्याची बुटी सांगे ना मला, शांताबाईची निकाल गलती आहे म्हणे बापा. काऊन का हे म्हणजे आदल्या दिवशी म्हणते त्यानं ते दळाचा कापूस घेतला होता म्हणते, आणि दुसऱ्या दिवशी म्हणते उशिरा गेला म्हणते. मग कापूस सोकला ना सांगा. मग तुम्ही सांगा आता 2-4 किलोचा फरक पडत नाही का राजा. उत्तमराव का 2-4 किलोले पाहणारा माणूस आहे का राजा. अरे तरी तर बात नाही बा, 39चा 40 मानला म्हणते. तरी या वायाला बा म्हणजे समाधान नव्हतं ना. काय त्याचं का पुरी इस्टेट नावी करत होत्या का काय तर काम आहेत बा. अरे पण अशा भांडणानं म्हणलं गावाचं नाव खराब होते ना, सोनाबाई पडते ना नाव. आता तहसील म्हणलं या तंटा मुक्तीच्या या समजा या वादाची नोंद राहत नाही का, राहत नाही का म्हणलं नोंद. हप्त्याभरातल्या का 2-4 वाद आहे म्हणलं आपल्या गावात नाही. म्हणजे आपल्या गावातनी लोक राहते का राकेश राहते म्हणलं, आहे का नाही. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे ना राजा. अरे बा काय सांगता. हे बा त्या कालच्या भांडणाबाई म्हणलं हे बा शिप लावायची राहिली म्हणलं माली. हे बा निकाल पालक समार हे ते कालचा बदारे पडला ना. निकाल समार मला सोकून आला ना. सकाळी आलो बा त्याला इऱ्या मारला. नाही बा आता पाणी लावतो म्हणलं, शिपा जोडून देतो ना. कालचा बदारे पडला म्हणलं. अरे बा काल बाजारात काहीच कास्तकार नव्हती म्हणते. काल तेव्हा 1 नंबर जमली ती 2-3 हजाराचा गेम हुकला म्हणलं सांगा. अशा जर म्हणलं मजुऱ्या पडल्या तर परवडते का हे. लोकांच्या भांडणात म्हणलं झाले पुरत नाही बा. आणि काय म्हणते ते समजा पुरावाही द्यायला पुरत नाही म्हणलं. नाही काही मजा नाही, कामाचे काम ठेवा लागते. जेव्हा म्हणलं आपल्याला काम पडते तेव्हा मला कुत्र विचारत नाही, आणि गावाला काम पडते तेव्हा आपण धावून जातो राजा. असं आहे ना ते. आता म्हणजे ते कसं होते, आपल्या जर कोणी कामी पडलं तर त्याच्या कामी पडा वाटते आपल्याला. आणि आपल्या कोणीच कामी पडत नाही. मग तू सांग आता अशा मॅटरमध्ये जाणं म्हणजे मूर्खपणा नाही का. बैल पण आहे ना ते. राहिले आपले कामधंदे राजा, बसले फुकटचं समजा त्याच्या मग हेल्पाटे घेत काहीच काम नाही ना. काय झाले का मधू, सांगशील म्हणलं ते शांताबाईचा तुंगा. आता गावातल्या का अशी चर्चा चालू आहे की शांताबाईचा तुंगा कामाला सांगायचा नाही, कामाला सांगायचा नाही. झालं ना जिंदगी भराचं मला नुकसान करून घेतलं ना शांताबाई ना. ती लयच मोठेपणा ये असं. बापाला की मी मीटिंग भरवली, तंटा मुक्तीची मीटिंग भरवली, लय मोठेपणा ये असं ना. पण झालं आता जिंदगी भर तरी काम लागतं का. झाला आता तुंगा बंद पडते म्हणलं तिचा. तिच्या तुंग्यात ना बाया राहत ना, समजा तिच्या तुंग्यात कोणी कामाला जात. आता तिचा तुंगा म्हणलं कोणी कामाला सांगणच नाही तर बाया राहून काय करा. गोटा खेळेन का. अरे हो म्हणलं गोटा खेळन, पण म्हणलं गोटा खेळायची मजुरी कोण द्या ना. गोटा खेळायची मजुरी. कास्तकार म्हणलं यायला जोडे नाही मारा.